नमस्कार सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो. जसं तुम्हाला दिसते की आपण टीईटी 2026 साठी प्रिपरेशन करत आहोत आणि ह्यासाठी आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे ते म्हणजे पीवायक्यू अनालिसिस. काय आहे? अभ्यास कंटेंट सगळेच जण करतात, पुस्तक वाचून, क्लास लावून किंवा एनी XYZ ऍक्टिव्हिटी. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेजचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे आणि ते कुठच्या माध्यमातून होतं तर ते फक्त आणि फक्त पीवायक्यू अनालिसिस किंवा क्वेश्चन सोडवण्यामुळे होत असतं. ठीक आहे, सध्या मी मराठीचं सेशन सुरू केलेलं आहे. लवकरच मी बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्र हे सगळे सेशन्स घेणार आहे. आपल्या इंग्रजीच्या मॅम आहेत त्या इंग्रजी घेतील, गणिताचे सर आहे ते गणिताचं पण सेशन सुरू करतील. सध्या आपलं बॅच मधला जो कंटेंट आहे तो आपण कम्प्लीट करतोय. बॅचेस मधले व्हिडिओज आपण लवकरात लवकर देतोय जेणेकरून तुमच्या पण अभ्यासाला स्पीडअप व्हावं. पण हे करत असताना आपला प्रश्न सोडवतानाचा अप्रोच कसा असावा तो हळूहळू हळूहळू डेव्हलप करत आपल्याला न्यायचा आहे. बाकी सगळं तर मिळणारच आहे, पण इम्पॉर्टंट काय आहे तर प्रश्न कसे सोडवायचे हे डे बाय डे. आज एक छोटीशी टेक्निक शिकाल, उद्या शिकाल, परवा शिकाल. छोट्या छोट्या टेक्निक्सद्वारे तुम्हाला पात्रता परीक्षा खरंच तेवढ्या शीघ्रतेने पास व्हायला नक्कीच मदत होईल असा माझ्या एंटायर टीमचा पर्पज आहे. ठीक आहे, तर सुरुवात मी सध्या तुम्हाला माझ्या मराठी या विषयापासून सुरू करत आहे. आलं लक्षात? सो लेट स्टार्ट. आता टीईटीचं हे जे पेपर वन मधलं पेपर वन जो आहे आपला म्हणजे पहिली ते पाचवी, तर ह्या घटकातला 2025 चा जो आपला पेपर झाला आता नोव्हेंबरमध्ये, तर मी जास्त प्रश्न नाही घेणार आहे. टू बी व्हेरी फ्रँक, मी फक्त 15च प्रश्न शिकवणार आहे. ओके, किती शिकतोय हे महत्वाचं नाही, आपण काय शिकतोय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, टप्प्यात टप्प्यात जाऊया. माझा प्रयत्न राहील रोज तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करायचा. गॉट इट? सो त्या अनुषंगाने मी माझी सगळ्या हालचाली आता करत आहे. तुम्ही सुद्धा तेवढ्याच पॉझिटिव्हली सपोर्ट मला द्याल. ओके, आणि हे बघा, क्लास आपण ह्यांच्याकडे लावला नाहीये, मग आपण ह्यांचा कसा बघायचा, किंवा मी XYZ व्यक्तीचा किंवा आणखी एखादा खूप मोठा क्लास लावलाय, 10 वर्ष काम करतोय, हे मॅटर नाही करत. मॅटर काय करतं, समोरचा शिक्षक आपल्याला शिकवतोय आणि आपल्याला ते समजतंय. ऍप्लिकेशन होत आहे ना, संपला विषय. तुम्हाला फ्री देते, युट्यूबला देते म्हणजे काय फक्त मी माझ्या बॅचचं प्रमोशन करते किंवा असं काहीही नाहीये. एक शुद्ध हेतू आहे. आणि ह्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट सांगते, मराठी व्याकरणाचे प्रश्न हे सगळीकडे सारखेच असतात. त्यामुळे तुम्ही ह्याच्यासोबत इतर सरळ सेवेची पण जी तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. ट्रस्ट माय वर्ड. गॉट इट? सो त्या अनुषंगाने बघा, मराठी व्याकरण फक्त टीईटी याच्या पुढचा मर्यादित ठेवू नका. आता माझा बरेच शिक्षकांशी संपर्क येत असतो, विचारत असतात, तर तुम्हाला शिक्षक, ठीक आहे आपण शिक्षकी पेशा घेतलेला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काही सरळ सेवा परीक्षा समजा द्यायच्या असतील किंवा आपण एखाद्या इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहोत, सीटेट वगैरे, सगळीकडे हे आपल्याला उपयोग होणार आहे. ठीक आहे, सो थोडासा आपल्या बुद्धीचा दृष्टिकोन आपण व्यापक ठेवूया आणि त्या अनुषंगाने आपण आता कार्य करूया. आलंय लक्षात? सो जास्त वेळ न घालवता मी सुरू करते. सगळ्यात पहिल्यांदा मी माझा हेतू तुम्हाला क्लिअर केला, कारण की खूप सारे लोकांना असं वाटतं की फक्त बॅच विकायला युट्यूबला येतात. कोणीही असू द्या, बघा, अर्निंग किंवा आम्ही काय देतो हे सांगणं वेगळं आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला एक शुद्ध नॉलेज देत आहोत. ह्याचं अप्रिशिएशन करा आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तुम्हालाही फायदा होऊ द्या, आम्हालाही उद्या विन विन सिच्युएशनवर काम होऊ द्या. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. बघा, थोडस स्पष्ट बोलते, बऱ्याच लोकांना नाही आवडत किंवा आवडतं व्हॉटेवर, पण मला असं वाटतं कुठच्याही नात्याची सुरुवात करत असताना स्पष्टता असेल, क्लॅरिटी असेल, ट्रान्सपरन्सी असेल तर ते लॉंग टर्म राहतं. हो की नाही? सो एवढ्या शुद्ध हेतूने आपण दोघंही अभ्यासाला सुरुवात करूया. ठीक आहे, चलो पहिलाच प्रश्न. आणि मी प्रत्येक पीवायक्यूज तुमच्याकडून सोडवून घेणार आहे. 18 पेपर आहेत. ओके, 13 पासूनच्या आतापर्यंत 18 पेपर मध्ये 30-30 प्रश्नाप्रमाणे जरी गेलो तर मराठीचे आपल्याकडे 540 प्रश्न आहेत. आत्ता 15 पासून करतेय. थोड्या दिवस जरा ट्यून इन होऊ द्या, तुमच्याही मागे खूप गणगण आहे सध्या. अभ्यास, परीक्षा, पेपर, रिझल्ट, ओके, सगळं ते होऊ द्या. नंतर लवकरच कम्प्लीट पेपरवरती काम करायला सुरू करूया. ओके, मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या मदतीसाठी आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्या माहितीसाठी ना मित्रांनो, मीच समोर उभी असते. म्हणजे तुम्ही कॉल जरी केलात तरी मीच उचलते. सो इतर कोणी उचलत नाही, हा सगळ्यात मोठा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. ओके, चलो आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुम्हाला फळ्यावरती दिसतोय. येस, दिसतोय का? बघा, आता प्रश्न सोडवून तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही म्हणाल तुम्ही काय आम्हाला शिकवताय. कसं असतं, तुम्ही लेकरांना शिकवणं आणि तुमचा MCQ सोडवण्याचा
एक अँगल डेव्हलप करणं हे माझं काम आहे. सो मला कोणाला शिकवायचं नाहीये, मी तुमचा एक दृष्टिकोन विकसित करण्याचं काम करते. ओके, बघा बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. आता हा प्रश्न आपल्याकडे आहे, बरोबर आहे. आणि इथे विचारलंय काय, तर क्लिअरली या वाक्यामध्ये एकूण किती नामे आहेत, लक्षात आलंय? काय प्रश्न आहे, एकूण किती नामे आहेत. तर आता नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय, येस, नाम म्हणजे काय. तर बघा संस्कृतमध्ये ज्याला नाम म्हणतात तेच मराठीत नाव. म्हणजे एखाद्या वस्तूला वास्तविक असू द्या, प्रात्यक्षिक असू द्या, कल्पनेतली असू द्या, आपण तिला जे नाव ठेवतो त्यालाच काय म्हटलं जातं, नाम. बरोबर आहे. आता नाम जे आहेत ते किती प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे आहेत. बरोबर. कोणते कोणते, सामान्य नाम, विशेष नाम आणि बहुवाचक नाम. आता बेंदूर, बेंदूर हा पहिला शब्द आपण घेऊया. ओके, आपण पूर्ण आता अनालिसिसच तयार करूया. बेंदूर काय येणार आहे, हे नामच आहे, पण हे काय आहे, एका सणाचं नाम आहे. त्यामुळे हे काय झालेलं आहे, आपलं विशेष नाम. बरोबर आहे. बेंदूर हे आपलं काय तयार झालंय, विशेष नाम तयार झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया. नेक्स्ट आहे हा, काय झालेलं आहे, हे सर्वनाम झालेलं आहे. बरोबर, त्यामुळे हे इकडे येणार नाही. सण, सण हा शब्द आलेला आहे. आता सण, सण काय होणार आहे तयार, तर हे आहे सामान्य नाम. बरोबर आहे, कारण ते कशाला दिलेलं आहे, जातीवाचक आहे, वेगवेगळे सण. बरोबर. आता नेक्स्ट शब्द आपला आहे वेगवेगळ्या. तर वेगवेगळ्या हे काय आहे, इतर शब्द. म्हणजे हे, हा झाला वेगवेगळा शब्द किंवा हा झाला, हे काय झालं, विशेषण इथे झालेलं आहे, विशेषण झालेलं आहे. बरोबर. नेक्स्ट आपला शब्द आहे भागात. बरोबर. मग आता भागात हे पण काय झालेलं आहे, इकडे सामान्य नाम. ओके, आणि पुढचा शब्द आहे महिन्यात. आता महिना म्हणजे काय आहे, समूह, त्यामुळे हेही काय आहे, सामान्य नाम. पुढे काय आलेलं, येतो, येतो हे काय झालेलं आहे, इकडे हे झालेलं आहे क्रियापद. बरोबर. ह्याला म्हटलं जातं वाक्याचा पद परिस्फोट. काय आहे, पद परिस्फोट. मग प्रश्न जर का आपण बघायला गेलो तर वाक्यामध्ये एकूण किती नामं आहेत, तर मी तुम्हाला सगळ्या नामांचं इथे डिटेलिंग दिलेलं आहे. किती झालेली आहे, 4 नामं झालेली आहेत. बरोबर. तुम्ही म्हणाल परीक्षेमध्ये एवढा वेळ भेटतो का, परीक्षेमध्ये एवढा वेळ भेटणारच नाहीये, पण तो तिथे वेळ वाचावा ना, म्हणून ही ऍक्टिव्हिटी आहे. गॉट इट. चलो पुढे जाऊया. आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता लिंग हे कशासाठी असतं, येस, लिंग म्हणजे काय, तर बघा नामाच्या रूपावरून एखादी वस्तू किंवा पदार्थ स्त्री जातीची आहे किंवा पुरुष जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही, असा जिथे आपल्याला बोध होतो ते असतं लिंग. बरोबर आहे. आता लक्ष्मीबाईंवर स्त्रीलिंग. आता एका मागोमाग एक हा काही लिंगाचा प्रकार नाही, हे काय अव्यय आहे. एक, अनेक, संकटे. आपल्याला इथे विचारलेला शब्द कोणता आहे, लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आलेली आहेत. बरोबर. तर संकटे, संकटे काय झाला, अनेक वचनी झालेला आहे, पण एक विचार काय, संकट. लक्षात घ्या, कुठच्याही शब्दाचं लिंग आपल्याला ज्यावेळेस ठरवायचं असतं त्यावेळेस त्याचं एक वचन आहे किंवा अनेक वचन, तर एक वचनावरून त्याचं लिंग ठरवायचं. आता संकट, तर तो संकट आहे का, ती संकट आहे का, नाही, आपण काय म्हणतो, ते संकट आहे. त्यामुळे अनेक संकटे आली, तर इथे काय झालेलं आहे, नपुंसक लिंगी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. काय आलेलं आहे, नपुंसक लिंगी. एकच मिनिट, मला हा स्मॉल टिपचा कलर आहे ना जरा माझा आवडीचा घ्यायचा आहे. ओके, चला, काय आलंय, नपुंसक लिंगी. तुम्हाला लक्षात आलेत सगळे मुद्दे, मुद्दे लक्षात येत आहेत. येस, खूप सोपं आहे, असं जास्त कठीण नाहीये, फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इनफॅक्ट मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट खूप ऑनेस्टली सांगते, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स एनीबडी परफेक्ट. ओके, त्यामुळे योग्य आपल्या सरावाची दिशा पाहिजे. पुढचा प्रश्न, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. ओके, प्रश्न काय विचारलाय, वचन, वचन म्हणजे काय, तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म आहे, काय म्हटलेला आहे, संख्या सुचविण्याचा गुणधर्म. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म आहे त्याला काय म्हटलं जातं, वचन असं म्हटलं जातं. मडके. ओके, मडकं आणि मडकी. आता मडकं हा ओरिजिनल शब्द आहे की मडकेच आहे, येस, मडके हे काय झालं, एकवचनी. बरोबर आहे. पंचके, पंचके काय आहे, ह्याचं अनेक वचन काय होतं, मडकी. बरोबर. आता पंचके, पंचकेचं काय येणार आहे, हे
हे अनेक वचन आहे, बरोबर आहे. एक वचन काय असणार? पंचक. सेम पुस्तके काय झालेलं आहे? अनेक वचनी. एक वचनी काय येणार आहे? पुस्तक. फटाके. फटाके काय आहे? एक वचनी आहे की अनेक वचनी आहे? फटाके एक वचनी आहे की अनेक वचनी आहे? ऑब्विसली फटाके अनेक वचनी आहे, बरोबर आहे. एक वचनी काय येणार आहे? फटाका. सो आता विचारलंय विसंगत नाम कोणतं? तुम्ही सांगा. 3 पर्याय अनेक वचनी दिलेले आहेत, फक्त एकच पर्याय एक वचनी, त्यामुळे उत्तर काय येणार आहे? मडके हे त्याचं काय झालेलं आहे? अनेक वचनी रूप झालेलं आहे. येस, गॉट इट. ठीक आहे, चलो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? एक संघर्षमय, दुःखमय आणि एक समाजकार्याचा अविरत प्रवास या पुस्तकामध्ये आणलेला आहे. येस, कोण सांगू शकतंय? आलंय का उत्तर? ओके, मी एक हिंट देते. याच्या ज्या लेखिका आहेत यांना अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं. कोण आहे अनाथांची माय? त्या आहेत सिंधुताई सपकाळ. काय आहेत? अनाथांची माय. त्यामुळे उत्तर लक्षात घ्या. डायरेक्टली हे असे पुस्तक प्रश्न येतात. आणि आता तुम्हाला आणखीन एक गंमत म्हणून सांगते, तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल तर तलाठीचे जे 2023 मध्ये पेपर झालेले होते, 57 पेपर, तर त्या पेपरमध्ये जे मराठीचे प्रश्न आलेले होते त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरला एक प्रश्न हा पुस्तक रिलेटेड आलेला आहे आणि तेच पॅटर्न आपल्या टीसीएस मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालेला आपल्याला दिसतंय. सो माझा प्रयत्न राहील की सराव सेशनच्या माध्यमातून ते सुद्धा प्रश्न तुमच्याकडून तयार करून घ्यायचे आहे, बरोबर आहे. आता सावित्रीबाई फुले आपल्या पहिल्या स्त्री शिक्षिका, बरोबर की नाही? त्यांच्या नावाने कोणती विद्यापीठ आहे? आपलं पुणे विद्यापीठ. कोणत्या नावाने आहे? ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आता ह्यांची सगळ्यात महत्वाचं एक पुस्तक आहे जे येऊ शकतं, ते म्हणजे तृतीय रत्न. ओके, तृतीय रत्न. सुबोध रत्नाकर, काव्य फुले आणि बावन कशी. तृतीय रत्न महात्मा फुलेंचे आहे. ओके, हे आहे सुबोध रत्नाकर, काव्य फुले आणि बावन कशी. ओके, हे जे आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचं या एक स्त्रीवादी लेखिका होत्या आणि ह्यांचं एक खूप फेमस पुस्तक आहे स्त्री पुरुष तुलना. काय आहे? स्त्री पुरुष तुलना. ही पुस्तकं वारंवार विचारलेली आहेत. तुम्ही म्हणाल म्हणजे आम्हाला कसं लक्षात? तर हे सगळे खरोखर त्या टीसीएसच्या पेपरमध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेले होते. ओके, आणि प्रज्ञा पवार, प्रज्ञा पवार, दया पवारांची रिलेटेड. ओके, तर आहे ह्यांचे अनेक पुस्तकं आहेत. आता फेमस प्रज्ञा पवारांचं मला एक मिनिट आठवत आहे. मी घडवत आहे भिडवू पाहते समग्राशी डोळा. सॉरी, मी ते नाव विसरली होती. मी भिडवू पाहते समग्राशी डोळा. ओके, हे आहे. नेक्स्ट बघा, पत्र लेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता महिना येईल? महिना म्हणजे त्याची सुरुवात कसं होईल? तर तीर्थस्वरूप, चिरंजीव, तीर्थरूप, गुरुवर्य. तर काय येणार आहे इथे उत्तर? तीर्थस्वरूप. आई वडील अशा वयाचे असेल. आता तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप मध्ये काय? तर तीर्थरूप असं बोलताना लिहिलं जातं. याचं योग्य उत्तर तीर्थस्वरूपच आहे. ज्या ज्येष्ठ लोकांना ज्यावेळेस आपल्याला उल्लेख करायचा असतो, संबोधायचं असतं किंवा त्यांच्याबद्दल सांगायचं असतं, त्यांच्याशी आपल्याला व्यवहारिकरित्या म्हणजे पत्राच्या माध्यमातून किंवा मेलच्या माध्यमातून लिहायचं असेल. आताचा काळ बदललाय बरं का. आता टीचरला सुद्धा डिअर टीचर असं लिहिलं जातं, बट दॅट इज नॉट ट्रू. आता जर का शिक्षकाला, गुरुला वंदना करायची असेल तर तिथे गुरुवर्यच हा लिहिलं जातं. आणि चिरंजीव म्हणजे आपल्यापेक्षा लहान असणारे, ओके, लहान वयाने असणारे त्यांना चिरंजीव असं वापरल्या जातात. तर वयानेच फक्त लहान आहेत का? तर हा, म्हणजे लहान मुलं पण किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत तर त्यांना ग्रीट करण्यासाठी असं वापरलं जातं चिरंजीव. ओके, चला
येस. तर अशा आपले जर का तुम्हाला अशी टीचिंग स्टाईल हवी असेल, एवढ्याच प्रॉम्प्टली, डॅशिंगली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्स लेवलनी तुम्हाला शिकायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा कॉन्फिडन्स अप ठेवायचा असेल, तर आपल्याकडे द्रोणाचार्य बॅच आहे. टीईटी पेपर 1, पेपर 2 आणि पेपर दोन्ही एकत्र. ओके. फक्त बघा, दोन्ही पेपरचा एकत्र तुम्ही अभ्यास करणार असाल तर त्याची किंमत फक्त 1499 रुपये ठेवली आहे. आणि एक एकच पेपर करत असाल तर 899 आणि 899 एवढी माफक किंमत ठेवली आहे. नोट्स तुम्हाला मिळणार आहेत पेपरच्या आधी. तुम्हाला पेपर आपण एक 3 मॉक टेस्ट अरेंज करणार आहोत. आणि त्याही पेक्षा महत्वाचं एक सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सगळे PYQs तिकडे अवेलेबल असणार आहेत. ओके. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्याचा अवलंब करावा, म्हणजे बॅचचा विचार करावा आणि जॉईन करून घ्यावी. ओके. पुढे बघा, पुढील पैकी कोणत्या शब्द तत्सम नाही. आता तत्सम म्हणजे काय, तर संस्कृत मधून जशाला तसे आलेले जे शब्द असतात. काय म्हटलंय, संस्कृत मधून जशास तसे आलेले. ओके. जशास तसे, त्याच्यात कोणताही बदल होत नाही तसे. तर आता बघा, कवी, झोप, दुग्ध, भूगोल. तर ह्याच्यामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे झोप. हा शब्द आहे, हा देशी शब्द आलेला आहे. आता देशी म्हणजे काय, तर बघा नेमका त्याचा उगम काय आहे तो माहिती नाहीये, पण अनेक काळापासून परंपरेनुसार हे शब्द आपल्या व्यवहारामध्ये आलेले आहेत. सो तसंच आहे बघा. आता झोप आहे, शेळी आहे, ढेकून. ढेकूण हा शब्द अनेक वेळा विचारलाय, त्यामुळे लक्षात घ्या ढेकूण हा शब्द देशी आहे. म्हणजे हा माझ्या का लक्षात राहिलाय तुम्हाला माहितीये का, आतापर्यंत मी जेवढे PYQs कव्हर केलेले आहेत ना, त्याच्यापैकी अनेक ठिकाणी हा शब्द आलेला आहे. इव्हन देवीचा आपण जो मळवट भरतो तो, शेतकरी, जे जे शब्द मला आठवत आहेत ना, आणि येणारच आहेत असे प्रश्न, आपण अजून डिटेलमध्ये करणारच आहोत, पण जे जे आठवत आहे ते तुम्हाला सांगते. ओके. आणि एक एक दोन दोन शब्दच एका वेळेस लक्षात राहतात. मी तुम्हाला 1000 शब्द लिहून देईल, लक्षात राहणार आहेत का, तुमच्याही लक्षात तेवढंच राहणार आहे. बरोबर की नाही. सो प्रॅक्टिकल अप्रोच ठेवावा अभ्यास करताना. सो दॅट वुड बी व्हेरी बेटर थिंग. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. आता कविता आहे, खूप सुंदर कविता दिलेली आहे आपल्याला. कविता आणि उतारा असं दोन्ही घटक येतात आणि दोघींना मिळून जवळजवळ 7-8 प्रश्न असतात. आयडियली बघायला गेलं ना तर 30 प्रश्नांपैकी 18 मार्क काढणं मराठीत तरी अजिबात कठीण नाहीये. ठीक आहे. फक्त कसं आहे माहितीये का, व्यवस्थित अभ्यास ठेवा, चुकू नका. सो 90 मार्काचा गेम आपल्याला करायचा किंवा 82 मार्काचा होऊन जातो. ठीक आहे. बघा आता, सोन पिवळे झाड उभे गर्द मळ्यामध्ये. ओके. आकाशाचे स्वर फुलले पाखरांच्या गळ्यात, आकाश उतरून सोने पेरून गेले. कशाचं वर्णन दिसतंय तुम्हाला, हे आकाशाचं आहे का, नाही, अजून आपल्याला लक्षात येत नाही. गर्द हिरव्या पालवीत रंग भरून आले, एका सोन सकाळी ऊन कोवळे न्हाले, मातीच्या गर्भातले स्वप्न आभाळा कवळून गेले, पिकांच्या तालेवर आरशात रूप गात, आभाळाचे निळे गळ्यांनी पक्षी गातो संगीत, माळाचे ओके निसर्गाचा बहर पेले ना पिकांना भार. आता माळ हा शब्द आलाय, पिका आलाय, त्यामुळे एक गोष्ट लक्षात द्या, ही कविता कशा संदर्भात आहे, ही शेत असं एकदम बहरलेलं आहे. ओके. आणि त्याचं कौतुक कवीने केलेलं आहे. बरोबर. सूर भरत्या गटांनी फुटे शेतांना स्वर. शेतीचं वर्णन आलेलं आहे, आपल्याला शेवटी कळलं. आणि हे सगळं त्याचं वर्णन आहे. प्रश्न खूप सोपे आहेत, मी तुम्हाला कुठून उत्तर जनरेट झालं परत आणणार आहे. कविता अशीच आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. आता बघा, ह्याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रिक सांगते, एवढं काही डिफिकल्ट येत नाही, त्यामुळे काय करायचं, जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेस आधी रीतसर प्रश्न बघून घ्यायचे, प्रश्न कठीण येत नाहीत, आणि मग कविता वाचायची, मग पॅसेज वाचायचा. दॅट इज अ इझी स्टेप. ओके. आपल्याला आकलन नाही दाखवायचंय, उतारा वाचन दाखवायचंय. आकलनाचा जेव्हा उतारा असतो तेव्हा तो वेगळ्या पातळीचा असतो. हा काय आहे, उतारा वाचनचा उतारा आहे. सो हे डिफरन्स डोक्यात ठेवा. तुम्हाला अनेक लोक अनेक शिकवतील, अनेक ट्रिक सांगतील. मी मागच्या अनेक वर्षापासून ऍप्टिट्यूड शिकवते, त्याच्यामध्ये हीच टेक्निक आहे. ओके. तर बघा, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले, झाड आकाश पाखरे सकाळ. कोण गेलं, सोनं पेरून कोण गेलेलं आहे. येस, सोनं पेरून कोण गेलेलं आहे. बघूया आपण. बघा, सोन पिवळे झाडे, आकाशाचे स्वर फुले, पाखरांच्याकडे आकाश. हा हे बघा, आकाशच उतरून सोने पेरून गेले. डायरेक्ट उत्तर आहे. आपला जो पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर केलेलं आहे काय, आकाशच उतरून सोने पेरून गेले. त्यामुळे उत्तर काय येणार इथे क्लिअरली,
आकाश. पुढचा प्रश्न बघा. कवितेतील वर्णनानुसार विशेषण आणि विशेष्य, आता हे दोन कन्सेप्ट आपल्याला इथे शिकायचं. विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणे. काय म्हटलं आहे, विशेषणाचं कार्य काय आहे, नामाची व्याप्ती मर्यादित करणे, बरोबर, हे आहे विशेषण. मग विशेष्य म्हणजे काय, तर विशेष्यचा अर्थ असतो नाम. ज्या नामाबद्दल विशेषण आलेलं आहे त्याला म्हटलं जातं विशेष्य. पुन्हा एकदा, ज्या नामाबद्दल विशेषण आलेलं आहे ते विशेष्य. गर्द मळा, ओके, तालेवार आरसा, हिरवी पालवी, कोवळी सकाळ. आता ह्याचं उत्तर कवितेच्या आधारे द्यायचंय, पण आपली आकलन क्षमता नॉर्मल असेल तर सगळं होऊ शकतं. काय येणार आहे, कोवळी सकाळ असते का, कोवळं ऊन असतं ना, राईट, कोवळं ऊन. आता इथे पण बघूया का उत्तर कुठे आहे, रंग भरून आले, हे बघा, ऊन कोवळे नाहले. ऊन कसं आहे, कोवळं. ठीक आहे, चलो नेक्स्ट, शेवटचा प्रश्न बघूया ह्या पॅसेजचा. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे, बळीराजाचे, बहरलेल्या शेताचे, अवर्षणाचे की पेरणीच्या दिवसाचे. बघा आता सोनं उतरून आलेलं आहे, बरोबर आहे, आकाशातून जसं हिरवगार आहे. हिरवगार कधी होईल, पेरणी झाल्यावर झाड उगवलं असेल तेव्हाच हिरवगार होईल. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, बहरलेल्या शेताचे. इतकं सोपं आहे. ओके, 10वा प्रश्न. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये किती वर्ण आहे. चला आता आपल्याला करायचं आहे शब्दातले मूल ध्वनी वेगळे करायचे, तो प्रकार आपण शिकूया. एक एक शब्द उचलूया. पहिला शब्द काय आहे, ज्ञा. ज्ञा हा शब्द कसा तयार होतो, द अधिक न अधिक य अधिक आ, ज्ञा झाला तयार, बरोबर आहे. त्याच्यानंतर न, न कसा तयार झालाय, न अधिक अ, बरोबर. च, च कसा तयार झालेला आहे, च अधिक अ, काय झालेलं आहे, व्यंजनामध्ये जोपर्यंत स्वर मिसळत नाही तोपर्यंत ते काय असतं, व्यंजनच असतं. व्यंजनात स्वर मिसळला की तो वर्ण तयार होतो. म्हणून बघा ते काय केलंय, प्रत्येकाचे पाय मी मोडून लिहिलेले आहे. आता क्षु हा शब्द तयार करायचा आहे. क्ष कसा तयार होणार, क अधिक क्ष अधिक हा काय आहे, दीर्घ उ, बरोबर. मग आता मोजा किती झालेले आहेत, वर्ण विचारलेले आहेत डायरेक्टली. हा, 1 2 3 4 2 6 8, 8 आणि 3 11. उत्तर क्लिअर आहे, 11. आता ह्याच्या पलीकडे असाही प्रश्न येऊ शकतो, या ह्याच्यामध्ये एकूण किती जोडाक्षर आहेत, काय आहे, जोडाक्षर. आता जोडाक्षर कसं तयार होतं, जोडाक्षर ज्यावेळेस 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र येतात तेव्हा जोडाक्षर तयार होतो. मग कोण आहे, बघा द न य 3 आलेत, ज्ञा आहे आणि क्षु आहे. जोडाक्षर किती आहे त्याच्यामध्ये, 2 आलेले आहेत. याच्यामध्ये एकूण स्वर किती आलेले आहेत, तर बघा आ आहे, अ आहे आणि उ आहे. इथे पण आहे पण तो एकच आलेला आहे, त्यामुळे किती झालेले आहेत, 3 असे झालेले. या याच्यामध्ये एकूण किती व्यंजन आलेली आहेत, तर बघा द न य 3 4 5 6 7, तर किती व्यंजन आलेली आहेत याच्यात एकूण, तर 7 व्यंजन आलेली आहेत. समजलं, ओके. आता काही काही ठिकाणी तुम्हाला असं विचारलं की किती स्वर आलेले आहेत, तर 3 किंवा 4 असा ऑप्शनही दिल्या जाऊ शकतो, बरोबर आहे. ओके, तर बघा हा हा स्वर तुम्ही पकडलात तरी चालणार, जरी डबल झाला पण त्याचा वापर स्वतंत्र झालाय. त्यामुळे इथे स्वर किती आलेले आहेत, या शब्दामध्ये 4 स्वर आलेले आहेत. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. शुद्ध पिपासा शब्दाचा योग्य संधी विग्रह, तर काय येणार आहे, शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध अधिक त आणि थ काय आहे, शुद्ध अधिक पिपासा. कोणते व्यंजन संधी आहे ही, ही आहे प्रथम व्यंजन संधी. काय आहे, प्रथम व्यंजन. आता प्रथम व्यंजन संधी काय सांगते, तर पहिले अक्षर इथे काय येणार आहे, त, बरोबर ना. ज्या वर्णाच्या पुढे पिपासा म्हणजे तृतीय व्यंजन आलेलं असेल किंवा कुठचाही मृदू आलेलं असेल व्यंजन किंवा स्वर आलेला असेल, तर त्याच्याऐवजी त्याच वर्गातील पहिले वर्ण येऊन संधी तयार होते. म्हणून तर काय झालं, धच्या जागी काय झालेलं आहे, त आलेला आहे. का, कारण त च्या वर्गात येतो ना, काय काय आहे, त थ द ध आणि न, बरोबर, त थ द ध न. त्यामुळे पहिला
वर्ण येऊन संधी झाली. शुद्ध अधिक पिपासा. तुम्हाला नियम विचारला जात नाही. आता हे आम्ही शिकवताना सांगतो म्हणून तुमच्याबरोबर डिस्कस केले. तुम्ही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. पुढे बघा. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. काय येणार आहे? ओके. कोसळणाऱ्या कोण? पहिला कोसळल्या. कोसळणाऱ्या कोण आहेत? धारा. बरोबर. धारा काय झाला? कर्ता. म्हणजे कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्याजवळच आली. कर्म आहे का? नाही. मग काय झालेला आहे? हा अकर्मक कर्तरी प्रयोग. बरोबर आहे. कसा ओळखायचा हे सगळं सोडून द्यायचं. म्हणजे बाकीचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रयोगाची रचना ओळखत असताना कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा जो संबंध आहे ना, पहिले तो शोधायचा. मी तर पहिले क्रियापदावरच अटॅक करते. क्रियापद आलं की लगेच लक्षात येतं की हा, मग प्रश्न विचारा कोण? मग तुम्हाला कर्ता भेटला. कर्ता भेटल्यानंतर मग बाकीचा संबंध आपल्याला शोधता येतं. आकाशातून धारा कोसळल्या. कोसळणाऱ्या कोण? धारा. कशा? डायरेक्ट कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया कर्त्यावर येऊन थांबली. कर्म नाही. म्हणजे काय झालं? अकर्मक कर्तरी. ग्रेट. चलो पुढचा प्रश्न बघूया. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी ओळखा. काय म्हटलंय बघा. प्रश्न आधी लक्षात घ्या. आपल्याला विचारलेला आहे अयोग्य जोडी ओळखायची आहे. बरोबर. ओनामा सुरुवात. बरोबर आहे. ओनामा म्हणजे काय असतं? सुरुवात. बरोबर आहे. बृहस्पती बुद्धिमान. ओके. पर्वणी दुर्मिळ योग. परवडीत चालू राहिले. गंगा यमुना नद्यांचा उगम. नद्यांचा उगम नाही. गंगा यमुना हा अलंकारिक शब्द कधी वापरतात? एखाद्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की म्हणतात हा लागल्या गंगा जमुना व्हायला. ओके. गंगा यमुना हे कशासाठी वापरलेला अलंकारिक शब्द आहे? तर अश्रूंसाठी वापरलेला आहे. समजलं? त्यामुळे ह्याचं अयोग्य जोडी काय येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हीच बघा काही विशेष नॉलेजची गरज आहे का? नाही. आपल्या जनरल आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, हेच असतं. फक्त ऑब्झर्वेशन प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा. सहसंबंध. घुबडांचा हुत्कार तर हंसांचा काय येणार आहे? येस. हंसांचं. आता बघा एका एक जाऊया. केकारव कोणाचा असतो? कोणाचा केकारव असतो? येस. मोरांचा. मोर जे असतात ना, आपण शब्दात काय म्हणतो? हे केकाटू नको. पण ऍक्च्युली मोरांचा केकारव असतो. बरोबर. आता गुंजारव. गुंजारव. हा बरोबर. गुंजारव कोणाचा आहे? भ्रमर. मधमाशा. मधमाशी. ओके. त्याच्यानंतर आपला जो प्रश्न आहे हंसांचा. हंसांचं काय येतं? कलरव. थोडस वेगळं आहे शब्द. लक्षात राहायला कदाचित रोजच्या ह्याच्यातला नसल्यामुळे थोडासा वेगळा वाटू शकतो. ओके. आणि चित्कार कोणाचा असतो? घुबडांचा. एका ऑप्शन मध्ये दिलेलं होतं बरं का. घुबडांचा नाहीये. चित्कार हा हत्तींचा असतो. चित्कार कोणाचा आहे? हत्तींचा. एका परीक्षेमध्ये ज्यांनी परीक्षा घेतली तर घुबडांच्या चित्कारला उत्तर राईट दिलेलं होतं, पण ते चुकीचं आहे. म्हणून मी आताच क्लिअर सांगते. घुबडांचा नाही, हत्तींचा चित्कार असतो. क्लिअर. आता पुढचा प्रश्न. पुढीलपैकी महाराष्ट्र कवी असं कोणाला म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर क्लिअरली आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हटल्या जातं. ओके. विनायक जनार्दन करंदीकर. ओके. यांना डायरेक्टली कवी विनायक या नावाने ओळखल्या जातं. कवी विनायक. राम गणेश गडकरी. ओके. राम गणेश गडकरींची दोन नावं आहेत. एक आहे गोविंदाग्रज आणि एक आहे बाळकराम. ओके. काय काय आहे? बाळकराम या नावाने त्यांनी काय केलेलं आहे? तर लहान मुलांच्या कथा लिहिलेल्या आहे. तर ही दोन्ही गोष्टी दोन्ही नावं लक्षात ठेवा. गोविंदाग्रज आणि बाळकराम हे त्यांच्या टोपण नावे आहेत. आणि बाळ सीताराम मर्ढेकर म्हणजे त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे बा सी मर्ढेकर. काय आहेत? आधुनिक कवितेचे जनक आहेत. बा सी मर्ढेकर यांनी काय दिलेलं आहे माहिती का तुम्हाला? एक कन्सेप्ट आहे ज्याला हे म्हटलं जातं, मला आता नाव नाही आठवते त्याचं, पण स्वच्छंदवाद. ओके. ओपनली जे लिहायचं स्वच्छंदवाद नवकवितेचे जनक हे बासी मर्ढेकरांचं आहे. नवकवितेचे किंवा आधुनिक कवितेचे जनक असंही म्हटलं जातं. ओके. इंग्लिशमध्ये त्याला फॅन्टॅसिझम असं काहीतरी नाव आहे. सो ते बासी मर्ढेकरांच्या नावाने दिलेलं आहे. ओके. पुढचं काय आहे? येस. इथे आपलं सेशन संपलेलं आहे.
मला कमेंट सेक्शन मध्ये कृपया सांगा की तुम्हाला असं आवडलं आहे का? म्हणजे अजून तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल ती नक्कीच प्रोव्हाइड करते आणि काळजी करू नका. आपण सगळ्या विषयाच्या टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत. फक्त शिक्षक लोक बिझी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. अजूनही एकदा सांगते, ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी दोन्ही पेपर करत असाल तर डायरेक्टली 1500 वाली बॅच जॉईन करा, किंवा एक एक पेपरचं करत असाल तरी आपल्याकडे सेपरेट बॅचेसही अवेलेबल आहे. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल तरी सुद्धा माझा नंबर कमेंट सेक्शन मध्ये आहे. यू कॅन इझिली कनेक्ट अँड टॉक टू मी. गॉट इट? सो आता मी इथे थांबतेय. हा, लवकरच भेटूया पुढच्या उर्वरित प्रश्नांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.